कसं आहे बॉयलर म्हणते गॅलरीमध्ये 5 गॅलरी समाविष्ट करणाऱ्या 5ला बॉयलरची हा बॉयलर 1 टनाचा कमीत कमी 1 टनापासून 150 200 250 टन पण बॉयलर इंग्लिश मेनली ती कोजन तयार करतात नाही त्या बॉयलरपासून हे पहिले बॉयलर होतं ते असलं लोकोमोटिव्ह बॉयलर होतं पहिले रेल्वे कोळशावर चालत होत्या त्यावेळेस हे बॉयलर असं रेल्वेच बॉयलर होतं आता बंद झालेलं आहे जिथे कंपनीला बॉयलर डिसाईड केलेलं आहे तर ते हे इथे एक कपडा असतो ते चिटकवण्यासाठी कॉलर चिटकवण्यासाठी तेवढ्यासाठी तिथे हे बॉयलर करतात आणि इस्त्री करते इस्त्री आपण घरी स्टीमवरती आपल्याला इस्त्री तिथे स्टीमवर इस्त्री केली जाते कनेक्ट केलेलं आहे कपडा जर एखादा हार्ड जर असला कंपनी तर ते काय केलं जातं ते धुतला जातो मग धुतल्यावर वाळवायसाठी ते वल्ला कपडा मग ती हार्डी स्टीम त्याला तिथे जोडलेली आहे आणि ते स्टीमच्या त्यानं प्रेशरने ते वाळायला तर बघू शकता तुम्ही पाठीमागच्या ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ राहिला होता बरं का ब्लॉग सूतगिरणीमधला राहिलेला व्हिडिओ टाकून घ्यावा म्हणलं होतं बरं का तर राहिलेला होता हे तर हे कापसाच्या लादे त्या बघा कापसाच्या लादे त्या बघा बघू शकता हे कसं आहे तर पूर्णपणे व्हिडिओ बघा जे पण सूतगिरणीचे टाकलेले आहेत व्हिडिओ कोणी कोणी आपले सूतगिरण बघितली नाही तर त्यांनी बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये तर पूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये हां आणि ह्याच्यातनं कापूस तयार होऊन ते लाद्या इकडं मला वाटतं इकडं जातात हां हे पायपाच आहेत तर ह्यातनं कापूस तयार होऊन इकडं जातो आहे बघा हो का हे लाद्या अशा इकडं निघतं आहे बघा हे असं होऊन हे कापूस त्या ह्याच्यातून इकडं पडतो हे असं लाद्या तयार होतात त्याच्या लाद्या हे किती मोठे मशन्या पायपिंग कसं आहे काय कसं आहे हे किती आहे बघा तर कापड कसं तयार होतं हे कसं तुम्ही अर्थातच याच्यामध्ये बघू शकता किंवा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याची कशी कशी सिस्टम आहे कशी कशी नाही बघू शकते पायपा किती आहेत बघायला आहे का तर सगळ्या पायपा ते कापूस तयार होऊन इकडं जातो आहे अशाही पायपा आहेत ह्याच्या बघा तर खूप बघण्यासारखं आहे बरं का भारी व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही काय नाही पुढं बघण्यासारखं खूप काही आहे जेणेपण करून आपण घरी बसून हा कापड सूतगिरणीतलं बघू शकतो कसे तयार होते बघा फॅन केवढा आहे बघा ते फॅन नाही कापूस तयार होते बघा इथं आहे का इथं आणि बघा पायपातून इकडं पार्सल होतं इकडं बघा ही इकडं अशी सिस्टीम आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान असं बघायला वाटतंय आपण सूतगिरणीमध्ये कापड सूतगिरणीमध्ये जाऊन समोर बघणं आणि इथं असं समोर बघणं साक्षातही आहे कारण का आपण ॲक्युरेटली सगळा व्हिडिओ काढलेला आहे कोणताही न चुकता व्हिडिओ काढलेला आहे पूर्णपणे जेणेपण करून कुठली राहिलं एखादी कदाचित राहिलं असेल काहीतरी तर सहजासहजी नाही राहिलेलं तर बघू शकता कुठेही व्हिडिओ स्किप करायचं नाही आणि जेणेपण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने चॅनलला सबस्क्राईब करत चला ह्या मशिनींचा आवाज खूप येतो म्हणून आवाज म्यूट आहे बरं का भरपूर आवाज येतो ह्या मशिनींचा म्हणून आपण आवाज म्यूट केला आहे तर हे बघा पायपिंग आहे का हो का हे बघावं कसं आहे बघा तर किती लाईटिंग ही वर किती हे आहे कशा मशिनी कसं काय लाद्या कापसा तयार होतात तिथं तर बघा बारकाईने बघू शकता मशिनी किती मोठी आहे ते बघा किती मोठी मशीन आहे बघा आहे का कापूस काही पलीकडची फिरते ना त्यात कापूस हे होते तयार आणि इकडं पार्सल या पाईपमधून इकडं पार्सल अलीकडच्या त्या हिरव्या ह्याच्यामध्ये आता इथं हो का हे लाद्या तयार व्हायचं आहे इथं बरं का इथं आहे का तुम्ही बघू शकता बारकाईने व्हिडिओ बघत चला पूर्णपणे माहिती आहे बघा वाव हो काय कापसाच्या ते दोऱ्याच्या गुंड्या रिळा बनवून किती ठेवल्या ते बघू शकता तुम्ही ताईंनो दादांनो बघू शकता मी तर पहिल्यांदाच बघते
मी तर कधीच सूतगिरण बघितली नव्हती बरं का, कधीच नाही. हां, कधीच बघितली नव्हती. पण आता व्हिडिओ काढून आणलाय म्हणलं आता आपण सुद्धा बघायचं आणि तुमच्यासोबत शेअर करायला. बघाय कापसाचे का सगळं डब्बीत ठेवायचं. बघा इथं ते मिशनमधून हे आलं ना गोळा होऊन तिथं ठेवायचं. बघा किती ठेवल्यात भरून, आहे का. आता ह्याच्या रेळा बनणार आहे त्या बघा. तुम्ही पुढे बघत चला. खूप छान व्हिडिओ आहे. रेळ कशी तयार होते, बारीक दोऱ्याची गुंडी आपली असते ना, आपण मशीन कामला घेतो ते बघा, ती दोरीची रेळ तयार होते इथं. सगळं बघू शकता. बघा किती भरलेले आहेत, आहे का. हे दोऱ्याच्या कापसाचे हे बघा. खूप छान बघायला वाटलं बरं का. एकदम भारी वाटते असं बघायला की छान. माझ्या दिदीनं व्हिडिओ काढून आणला आहे कापड असत गिरणीत गेल्यानंतर, आणि ते पण मी पण आत्ता बघते. तर खरंच हो काय बघा. बघा कसे हे त्या ह्याच्यात मशीनमधनं नाही हो काही रेळ कसं घेते आपोआप तिकडं. कशा मशीन आहे ते बघू शकता तुम्ही, हे का. खूप छान बघायला वाटलं, कारण असं काहीतरी वेगळं बघायला बरं वाटतं. हो काही लेडीज आहे ते कामगार. तर रेळा कशा लावायच्या वगैरे तर रेळा लावल्यात त्यांनी. तर त्या भरपूर ती मगाशी रेळा होत्या का नाही, ती तशा लावून त्या ठेवत आहेत कुठेतरी बघा. बघू शकताय कशा मशनी आहेत, कसे काही लाईट. आता इथं दोरा तयार होतोय बघा. हो काही बघा रेळा कशा आहे त्या. रेळा भरायला चालू आहे तिथं. दोऱ्याच्या रेळा भरायला चालू आहे बरं का. दोऱ्याची गुंडी भरायला चालू आहे म्हटलं तरी चालते थोडक्यात. बघा हो का काही, आहे का. कशा रेळा भरते त्याचा, आहे का. आणि इतकी फास्ट गती त्याला. किती मशीन ती मशीनच असते शेवटाला. आणि किती मोठ्या मशिनी आहेत ते बघू शकता तुम्ही. आणि अंतर तर आत खूप थोडं होतं बरं का आत जायला, आत एंट्री करायला. इथं बघू शकता आता कसं आहे. इथं कसा दोरा तयार होतो हो हे बघा, आहे का. दोन्ही तर्फाने अंतरात खूप थोडं आहे बरं का. अगदी जपून जायचं होतं इथं, लय जपून जायचं होतं. त्या मिशनीला जर हात टच केला तर ते हे होत होतं. म्हणून कशा चालते त्या मुली बघा, मिशनींचा आवाज येतोय म्हणून बघा, आहे का. कानाला बोट लावून अशा चालत होत्या. ह्या मिशनीला अजिबात टच करायचं नाही. रेळा बघा किती तयार झाल्या त्या. एवढं अंतर आहे बघा हो काय, आहे का. एवढ्या अंतरातनं जायचं न्यायचं होतं बघा. हे रेळांचं आतलं ते गुंडीतलं हे असते का आपलं ते हे ते आहे बघा. आणि त्याला दोरा गुंडळून रेळ भरून पॅक करून येणार पण आपल्याला. बघा मग कसं वाटते कसं नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला बरं का, आहे का. तर बघू शकता चालू आहे कामगारांचं काम चालू आहे त्याच्यात, आहे का. खूप छान आहे सूतगिरण बाबा, लय भारी. हो काही दोऱ्याच्या रेळा आहे ते बहुतेक ही हो काही आहे. हां तयार केलेलं बॉक्स कसं भरलं तर बघू शकता तुम्ही, आहे का. बॉक्स भरल्यात. बॉक्स पार्सल आहे ते म्हणून भरलं आहे त्याने. तिथं पार्सल आहे. तरी बघा खरंच लय भारी वाटलं बरं का. हो का इथं चालू रेळा भरायला कॅरेट, आहे का. हां इथं ह्याच्यात सगळं इथं कापूस हे धुळाच उडत होता इथं. एशी आहेत इथं. एशी एकदम गार गार हवा. या कामगारांना सुद्धा एशी आहेत बरं का. एवढ्या आत कंपनी जाई बा मोठी की त्यामुळं आत ही तर नको म्हणून एसी आहेत सगळीकडं. तर बाहेरची कसलीच हवा येत नाही ना आतमध्ये, म्हणून एसी ही सगळी सोय आहे. एकदम मस्त छानपैकी आहे. तर बघू शकता. एक आता मुली निघाल्या. बरं बघू शकता हो काही कशा रेळा तयार करून टाकल्या त्या मोठमोठे हो काही, आहे का. दोऱ्याच्या गुंड्या बघू शकता तुम्ही. तर ज्याने पण कोणी बघितलं नाही त्यांनी बारकाईने बघत चला. सहजासहजी जास्त नाही आहे कोणी, मी तर नाही बघितलेली. मी सुद्धा पहिल्यांदाच बघते, कारण दिदीच्या कॉलेजची व्हिजिट होती या सूतगिरणीला, त्यामुळे व्हिडिओ काढून आणला आहे तिनं. म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करा होता.
तरी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ही अशी विजिट असते, तर त्यांनी ते आणलेलं आहे काढून. बघू शकता कशा मसने किती केवढं अंतर आहे, किती जायला यायला तिथं. हो काही बघू शकता किती मोठ्या रेळा तयार करून ठेवल्यात त्या, हे का. प्रत्येक ठिकाणी कामगार आहे, प्रत्येक ठिकाणी कामगार आहेत, प्रत्येक ठिकाणी मशनी आहेत भरपूर, पण त्या मशनीपाशी सुद्धा कामगार लागतात. तर आहेत ही बघू शकता कशा अडकवल्या दोऱ्याच्या रेळा. मशनी तर लय मोठे त्या. हे बघा कापूसाचं हे केलेलं आहे. इथं दोरा तयार होतोय बरं का इथं आता. बघू शकता मुली कशा निघालेत. तर हे सगळ्या इंजिनिअरिंगच्या मुली आहेत बरं का, इंजिनिअरिंगच्या मुली आहेत. तुम्ही बघू शकता इथं हात लावते ते बघा कशा यायला. त्यांना वाटते काय आम्हाला पळते की काय, नाही काय. हो का, हे बघा रेळा किती तयार करून ठेवल्यात, किती छान वाटते ते बघा. हे बॉक्स पॅकिंग पार्सल पाठवायसाठी बॉक्स बघा किती पाठवायसाठी आहेत हे बॉक्स बघा. तिथून पार्सल होणार तर कोणी मागणी आहे तिकडं. तर किती मोठं बॉक्स आहेत, भरपूर बॉक्स आहेत. हे सगळं आता पॅकिंग करून दोऱ्याच्या रेळ पाठवायचे तिकडं. आणि काय काय पॅकिंग करून ठेवलेत, काय काय पॅकिंग करायचं राहिलेत. आता जिकडं मागणी आहे तिकडं पाठवायचे. तरी बघू शकता हे का कसं पडले तरी पॅकिंग चालू आहे बघा. इकडं पॅकिंग चालू आहे का, बघू शकता. खूप खूप छान बघायला भेटतंय. बघा किती मोठ्या रेळा आहेत, लय मोठ्या रेळा आहेत त्या बाबांना, आहे का. बघा मोठमोठे गोडवान सुद्धा आहेत तिथं. आता बाहेर पडले बघा इथून झालं सगळं बघून करून. आता बाहेर पडलो. बाहेर बघा बाहेरचं किती स्वच्छता सुद्धा आहे, कुठेही काही नाही. तर कंपनी म्हणल्यानंतर कंपनीच येणार. ही बघा बाहेरचा सुतगिरणीतला ते हे काय म्हणतात ते धुराटीचं ते हे ना, मग लोगो बघा किती छान वाटते. हो काय बघायला आहे का. सुतगिरणीमध्ये ते हे आहे ते उभं. तर झाडी ही भरपूर आहे, खूप छान वातावरण तर आहे बरं का सांगोल्याचं. तर सांगोल्याची फॅपटॅक कॉलेजची सुतगिरण होती बरं का, याला व्हिजिट दिली होती. आणि दुसरी आहे ती सुतगिरण, ती पण आहे वेगळी, पण त्याला नाही काय. पण ही तर बघू शकता दोरा तयार होतो इथं बघा. व्यवस्थित बघत चला, आहे का. तर कमेंटमध्ये नक्की सांगत चला. बघा कसा हो रेळा किती तयार झाले त्या, बापरे. खाली हे सगळा दोरा तयार होतोय बरं का, कसं मशनी आहे त्या कशा. आणि वर हो काही रेळा तयार होत्यात. खूप कंपनी म्हटल्यानंतर खूप हीच आहे, मशनरी म्हटल्यानंतर खरंच हे वाटतंय. तर बघू शकता तुम्ही बघा, एक कापूस असा इथून इकडं पार्सल व्हायचा आणि मग तिथून रेळा तयार व्हायच्या. ही कापसावर मशीन फिरवायला बघा, कापूस खाली किती आणि ही मशीन कशी फिरते बघा. मशीन फिरवली कारण बघा ते आहे का सफाई करून घेते मशीन बघा. किंवा पॅक हो काय बघा लेडीज आहेत पुढं. तर ज्याची त्याची कामं ज्याची चालू आहेत बघा करायला, हे का. तर बघू शकता मशनी केवढ्या मोठ्या आहेत, मशनरी कशा कशा आहेत तयार होण्याचं, आहे का. हे बघा पायपिंग किती आहे, किती पायपिंग आहे बघू शकता. कशा मशनी त्या कितीच ही बघा रेळा. प्रत्येक त्या ह्याला हे फिरते बघा. ते रेळा भरून ठेवलेलं होतं ना नाही कापूस, ते हो का इथं हे आले प्रत्येक ठिकाणी. हो का इथं कसं तयार होते बघू शकता सगळ्यांनी बरं का. खूप छान कसं ते फिरतंय बघा, आहे का. त्या बॉक्सातनं हे बाहेर घेते वरची काढून आता रेळा. हे कापूस ते गोल गोल करून ठेवलेला कापूस असतो ना बारीक, तो हे करता येते मशनी बघा. किती आहे त्या लय आहे त्या, अयो किती आहे ते बघू शकता तुम्ही, हे का. बघा
किती मोठी मशीन आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली कमेंट करत चला नक्कीच. बघा बाहेरचा परिसरसुद्धा कसा आहे, इथंसुद्धा वातावरण कसं आहे कसं नाही सांगत. चला बाय सगळ्यांना.